जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर जैनजींच्या ताकदीचा प्रत्यय संपूर्ण देशाला आलाय। त्यानंतर आता 22 ऑगस्टला काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यातल्या तरुणांशी संवाद साधतील। AISSMS महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे। पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी कार्यक्रम घेणारच अशी भूमिका स्थानिक काँग्रेस नेत्यांनी घेतलेली होती। त्यावेळी तरुणींना राहुल गांधींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे। पुणे सिटीमध्ये आम्ही ज्या वेळेला राहुलजींमध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये आम्ही दुवा बनायचा प्रयत्न करतोय, अतिशय उत्साहानं आम्हाला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आज आम्ही टी-शर्टचं इनॉग्रेशन इथं केलेलं आहे। उद्यापासून आमची सगळी टीम तुम्हाला टी-शर्ट्स घातलेली दिसणार आणि विद्यार्थी पण आम्हाला टी-शर्ट्स मागतायत। अजिबात राजकीय कार्यक्रम नाही आहे। कोणी सिंबल लावून किंवा जयघोष त्या गोष्टीचे करणार नाही। जयघोष होतील ते फक्त आपल्या भारताचे, आपल्या देशाचे आणि विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या समस्यांचे।